श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना खरोखर स्वामींची सेवेमध्ये आलेला प्रत्येक भक्त हा भाग्यवंत आहे. कारण ब्रह्मांड नायक या जगाचे चालक मालक पालक असलेले श्री स्वामी समर्थ यांची भक्ती करण्याचं पुण्य त्या भक्ताच्या वाट्याला आलेलं असतं. आणि तो भक्त असाच भक्तीमध्ये येत नसतो, कारण साक्षात श्री स्वामी समर्थांनी भक्ती करण्यासाठी त्या भक्ताला निवडलेलं असतं. म्हणजे जसे समुद्रातून मोती उचलावेत त्या पद्धतीने स्वामींनी स्वतः त्या भक्तांची निवड केलेली असते. श्री स्वामी समर्थ त्यांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्त हा स्वामींच्या इच्छेने त्यांच्या सेवेमध्ये येत असतो. स्वामींची सेवा चालू असताना जेवढे प्रत्येक भक्तांना स्वामी अनुभव देत असतात, जसे स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याच पद्धतीने स्वामी सेवा जरी एखादा भक्त मनापासून जरी करत असेल तरी देखील स्वामी तिथं आहे मी हे दाखवून देत असतात. त्या भक्तांना काही ना काही चमत्कार हे दाखवत असतात की मी तुझी सेवा स्वीकार केलेली आहे किंवा सेवेच्या समोर मी इथे बसलेलो आहे, असे स्वामी खूप सुंदर सुंदर संकेत देखील देत असतात. आणि स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी हे आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. आणि त्या ताई या अंबरनाथ येथील राहणाऱ्या आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये जे आलेले स्वामींचे अनुभव आहेत ते अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. ताई कशा आहेत? बरे आहेत ना? हो, एकदम मस्त आहे. तुम्ही कशा आहात ताई? बरे आहे मी पहिल्यांदाच अनुभव शेअर केलाय तुमच्या बरोबर. हा, केलाय का करायचंय? नाही, तुम्हाला सांगायचंय, नंतर शेअर कराल का तुम्ही? हो हो, चालेल ना. नाव सांगायचंय ताई? नाव नाही सांगायचं. मी अंबरनाथ मध्ये राहते. बरं बरं, चालेल. अंबरनाथ तिथून आहे का? हा, मला स्वामींचे अनुभव सांगायचे. बरं बरं, चालेल की. कसे आला स्वामींच्या सेवेमध्ये? किती दिवस झाले? काय अनुभव आले? मला बघा, स्वामींच्या सेवेत आलेले मला 3 वर्ष झाली. अरे वा. हा हा. ते पण माझ्यावरच्या म्हणजे बिल्डिंग मध्ये माझ्यावरती राहतात ना ताई. हा हा. हा, त्यांच्यामुळे मी स्वामी सेवेत आले. बरं बरं. हा. लय दिवस झालं अनुभव शेअर करायचा, कसं कामामुळे पण टाइम भेटाना. सुरुवातीला करायचं म्हणजे जरा वाईट घाबरल्यासारखं वाटतं. नाही नाही घाबरायचं, त्यात काय घाबरायचं ताई. ते काय झालं, इथून बराच लांब आहे आम्हाला. हा हा. मठ कुठे आहे? अंबरनाथलाच आहे का? अंबरनाथला स्टेशन पासून पण मला वाटतं 1-2 किलोमीटर चालायचं लागतं तिथून पुढं. हा हा. आणि इथून आणि स्टेशन पासून तरी इकडं लांबच आहे जरा. 2-2.5 किलोमीटर वरती आहे. आणि हा हा. तर त्या दिवशी मग गेलो आम्ही तेव्हा. तर त्या बोलल्या चला येत आहे का? तर म्हटलं चला. सुरुवातीला पहिल्यांदाच. हा, तर त्यांना मी इथे 5-6 जणी होत्या. त्यांना काय म्हटलं, कशाला आपण चालत जाऊया. अरे वा. हा, 4 वाजता आम्ही 4:30ला इथून निघालो. आणि त्यांना म्हटलं आपण चालत जायचं. तर त्या म्हणे आम्ही चालू, पण तुम्ही चालणार का? तुमचं पाय दुखून येतील. तर म्हटलं माझं पाय दुखणार नाही, चला तुम्ही. अरे वा. मग एवढ्या लांब गेलो चालत. आणि त्या जरा पुढं जायच्या, माझ्या जरा थोडं 1-2 अंतरावरती जायच्या. मी जरा मागच राहायचे, कारण मी त्यांच्यापेक्षा जरा माझं वय होतं ना. त्यामुळं मग त्या म्हणायचे दम लागत नाही. मी म्हणायचे चला मी तुमच्या मागोमाग येते, पण चालतच जायचं मठापर्यंत. अरे वा.
हा आणि मला थकवा बिकवा काही नाही आला, काहीच झालं नाही. तर मला कसं वाटलं आता चालले पण दुसऱ्या दिवशी पाय दुखतील, आज नाही दुखणार. हा गेलो तिथं स्टेशन पर्यंत गेलो, तिथं केळी वगैरे काय असं प्रसाद द्यायला घेतला आणि आरती बिरती संध्याकाळची 7:30ची आरती बिरती करून आलो आम्ही परत. अरे वा, बरं. पहिल्यांदाच. हा आणि आलो घरी परत रिक्षाने, कारण 7:30 झाल्या होत्या आम्हाला तिथं. मग आलो रिक्षाने. दुसऱ्या दिवशी आता मला वाटलं माझं पाय दुसऱ्या दिवशी दुखतील. माझं पाय बी दुखलं नाही आणि काहीच नाही. अरे वा, बघा स्वामींना तुम्हाला घेऊन जायचं होतं ना. हा आणि पहिल्यांदाच. आणि त्या तर चालण्यासारख्या नव्हत्या, एवढ्या लांब कधीच चालल्या नाहीत त्या. पण माझ्या आहे मी म्हणायची नाही चालतच जायचं आपण. मग माझ्या आहे तिथपर्यंत त्या पण चालत आल्या. हट्टच पकडला होता तुम्ही. हा आणि मग आलो. तो एक तेव्हापासून जे मला ओढ लागली स्वामींची ते चांगलीच लागली. आणि त्याच्यानंतर मग असं बरेच दिवस गेले. म्हणजे केंद्रात गेल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटलं असेल, कारण पहिल्यांदाच गेला. छान म्हणजे ताई गेल्या ना आम्हाला तिथं सेवा भेटली त्यांची. काय ते फुलांच्या पाकळ्या करतात का नाही, तिथं गेलो की 3 टोपली आमच्या पुढ्यात आणून ठेवली त्या तिथल्या लोकांनी. अरे वा. हा पहिल्यांदाच. पाकळ्या बनवण्यासाठी का? हा पाकळ्या बनवण्यासाठी. मग त्या 3 टोपली फुलं होतीत ना, मग तेवढ्या आम्ही पाकळ्या त्या बनवल्या. फुलांच्या. ती पहिल्यांदा सेवा तसली भेटली, ती भेटली बघा. लय मस्त, खूप एकदम समाधान वाटलं, लय चांगलं. आणि मग त्याच्यावर परत नाही मठात तर मी जायची, अशी मला वेळ भेटेल तशी मी जायचे मठात. आणि कसं आहे त्याच्यानंतर मी म्हटलं स्वामी तुम्ही सगळ्यांना दृष्टावून दाखवता, दर्शन देता आणि मलाच का नाही. एक दिवशी काय झालं बघा, मार्गशीर्ष महिन्याच्या अगोदर बघा, अगोदर 15 दिवस अगोदर मला असं स्वप्न पडलं. एक संध्याकाळी रात्री झोपल्याच्या नंतर मी असं स्वप्न पडलं, एक 10-12 वर्षाची म्हणजे दरवाजा ठोकावलेला आवाज आला मला. आवाज आला आणि किती वाजता किती वाजता आवाज आला दरवाजा ठोकावला? तरी पण बघा 1-1:30 वाजला होता. रात्रीचा का दुपार? रात्रीचा. अरे बापरे. आणि दरवाजा ठोकरलेला आवाज आला. मी म्हटलं एवढ्या रात्रीचं कोण आला असेल, म्हणजे स्वप्नात. म्हणजे स्वप्न पडलं होतं. स्वप्न पडलं होतं. आणि मग मी दरवाजा स्वप्नातच उघडला तर एक 10-12 वर्षाची मुलगी होती बघा. तर ती ओळखीची पण नाही आणि तिला कधी पाहिली पण नाही मी. नवीनच. मी म्हणते ही मुलगी इथं माझ्या घरात कशी काय आली, माझा दरवाजा ठोकावला. ती डायरेक्ट आतच आली. अरे बापरे, घरातच गेली डायरेक्ट. मी म्हणे मी तिला म्हणते अगं बाई ग तू कुठली ग, ओळखीची पण नाहीस काय नाही, तू चुकलीस का, मी तिला म्हणते या. तर ती नुसतीच हसती आणि मी म्हटलं चुकली असली तर सांग मला, मी तुला सोडते नेऊन. तरी पण ती नुसतीच हसती आणि मी म्हणते चल बाहेर, घरातून चल बाहेर, मी तुला सोडते. तर ती ना घरातल्या घरात फिरती आणि मी तिच्या मागं पळते असं. आणि तेवढं करता करता परत दरवाजा खुल्लाच होता. आणि तसं करता करता परत दुसरी मुलगी, तिच्यापेक्षा लहान मुलगी आली घरामध्ये. आणि परत मी म्हणे हे काय परत तिसरी मुलगी आली. अरे बापरे. अशा खालोखाल परत चौथी मुलगी आली. अशा 4 मुली घरात आल्या बघा. अरे बापरे. आल्या आणि बेड होता, त्याच्यावर लहान बाळ होतं. ते काय माझं एका कुणाचं ते मला काही समजलं नाही. ते लहान बाळ तेवढं ते बेडवर होतं. आणि ती पहिली जी मुलगी आली ना, ती मुलगी ही आपला कोपरा असा, हात कसा आपण कोपरा असा टेकवतो, तसं ती ना त्या बाळाच्या गळ्यावर तिनं कोपरा असा ठेवला हात.
गळ्यावर तिच्या बाळाच्या. हा. आणि दाबत होती त्या बाळाला ती. अरे बापरे. हा, पहिली मुलगी मोठी आलेली हा हा. ती दाबत होती. तसं पटकन माझ्या तोंडात 3 वेळा स्वामी, मी म्हणजे घाबरले ना, ती गळा दाबत हा, होती. हो ना, म्हणजे आता कोपरानं लहान बाळ म्हटल्यानंतर. हा, आणि मी 3 वेळा माझ्या तोंडात स्वामी 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 मी करते हा हा. की तेवढ्यात एकदम उंच, एकदम मागशी तब्येत बिब्येत, साडी हिरवी घातलेली, आंबोडा घातलेला, गजरा घातलेला, हुबेहूब अशी बाई आली ना घरामध्ये. हा. आली ती देवाऱ्याकडेच गेली माझ्या. अरे वा. म्हणजे स्वामी देवारे तुम्ही हाक म्हणजे ते मारल्या. स्वामी. आणि ते नाही का साडी नेसतात हो हिरवी ना, स्वामी साडी आईचं घातलेली. रूप आलं. हा. मग सेम तेच रूप दाखवलं मला ते अरे. साडीतलं. हा, आणि माझं देवारामध्ये किचन मध्येच आहे ना साईडला. मग तिथपर्यंत आले. आणि ते आले ना की त्या मुली आहेत ना, हा. ते घरात आले की त्या मुलींना निघून गेल्या. म्हणजे ते कोपराने गळा दाबत होती ती पण गेली का? हा, चारी बी मुली ते घरात आले की त्या चारी बी मुली निघून गेल्या. हा हा हा. हा, आणि मग नंतर मी एकदम अशी जागी झाले. आणि स्वामी ते पण आले. बाळ ते घेऊन गेले का तिथंच ठेवून गेलं? ते बाळ घेतलं नाही. ते बाळ परत मला दिसलं बी नाही तिथं. मला वाटतं ते बाळ बी गेलं असेल उठून. कसं ते स्वामी आले ना घरात, त्याच्या तिकडं मी पाहत होते ना. ते तुम्हाला भीती पण दाखवत असतील ना त्या बाळाचा गळा दाबल्यागत, पण तुम्ही घाबरल्यामुळे स्वामींना हाक मारली आणि ती पूर्ण शक्तीच गायब झाली ताई. हा, आणि मग ते स्वामी आल्यावर माझं लक्ष तिकडं ना की ह्या निघून गेल्या. ते बाळ बी तिथं दिसलं नाही मला परत. हा हा हा. आणि मग स्वामी देवारेपर्यंत आले, तिथनं वळले आणि दरवाज्यातनं निघून गेले. म्हणजे मी म्हटले ना की स्वामी मला एकदा पण तुमचं रूप दाखवत नाही, दर्शन देत नाही. त्याच्यामुळे स्वामी आई ते स्वामींनी मी आहे का नाही ते मला दाखवलं आणि रूप पण त्यांचं दाखवलं. अरे वा. हा, आणि नंतर मग मला इतकं वाईट वाटलं. अरे देवा, नंतर म्हटलं हे स्वामीच आलेत आणि मी पाया नाही पडले. आणि ते घाबरल्यामुळं ना त्या मुलीनं तसं केलं, त्यामुळं मला काही सुधारलंच नाही स्वप्नामध्ये. आणि नाही कधी म्हणजे आपण नियोजन करतो तसं काय म्हणजे हे होत नाही ना, लक्षात येत नाही त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे. हा, मग त्यावेळेस स्वामीच आलेले बघा. किती छान. हा, आणि परत एकदा हे लक्ष्मी व्रत, मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीचे उपास असतात का नाही, त्या दिवशी आमची इथं चुलत सुनबाई आहे, तिला म्हटलं आपण मार्गशीर्ष महिन्यात आपण स्वामींच्या मठात जाऊन येऊया बाया, बरं का. तर ती बोलली जाऊया आत्या. आणि काय झालं, मार्गशीर्ष महिना निघून गेला. मला कामांमुळं काय मला जायलाच नाही गावलं. आणि मार्गशीर्ष महिना संपला, दुसरा लागला महिना. तर मी मनालाच म्हणते, बाई मार्गशीर्ष महिना निघून गेला, आता अजून पण नाही गेले. स्वामी काय म्हणतील की मार्गशीर्ष महिन्यात येत होती आणि यायची होती ना आली ना. मी माझ्याच मनाला म्हणते. मग काय झालं, एका दिवशी काय केलं, बुधवारी मी म्हटलं काय नाही, उद्या गुरुवारी कसल्याही परिस्थितीत जायचं. कामं बिमं उरकली आणि कामावर चालले होते. तर त्यावेळेस माझी स्वामींनी परीक्षा घेतली असणार आहे बघा. मग काय झालं, कसली परीक्षा घेतली? मी बिल्डिंग मध्ये राहायला आहे ना, दुसऱ्या माळ्यावर. आणि मी कामाला जायसाठी म्हटलं आता काम करून यायची आणि जायचं संध्याकाळी स्वामींच्या मठात. तर काय झालं, मी पायऱ्या उतरत होते, तशी जे पहिल्या पायरीहून तिसऱ्या पायरीवर माझा पाय गेला. अरे बापरे. तशी मी पुढच्या जाऊन बिथाडाच्या तिथं धाडदिशी पडले, पण मला लागलं नाही, काय नाही. मला जसं काय कुणीतरी पकडल्यागत झालं. अरे वा. हा, आणि ही पायाच्या आपल्या डाव्यात करंगळीपासून ही 3 बोटं आहेत ना, ती माझी चप्पलमुळं दुमटली. त्याच्यामुळेच पाय घसरला गेला. दुमटली. आणि काय झालं,
ते लागलं लगेच दुखायला लागलं. मला चालायला बी येईना काय व्हायना. मग त्या सुनेकडे गेले मी हा. आणि तिला म्हटलं ते तुझं मालिश करायचं तेल आहे ना तेवढं माझ्या पायाला चोळ. माझा पाय मुरगळलाय. अशी बोट बिट तिनं चोळलं चांगलं. तर म्हटलं काय नाही, स्वामींनीच मला शिक्षा दिली. मार्गशीर्ष महिन्यात येणार होती, अजून नाही आली. आज निघाली, आज आता तिचा पाय असा करू म्हणजे येते का बघू, असं बी मला वाटलं अंतकरणात. म्हणजे थोडक्यात त्यांनी परीक्षा घेतली की तुला त्रास झाला तर तू माझ्याकडे येशील का. हा. मग मी काय केलं, त्या सुनबाईला म्हटलं काय बी होऊ दे, चल आज जायचं. म्हणे अहो आत्या तुम्हाला चाला येणार नाही, आधीच लंगाट. म्हटलं काय व्हायचंय ते होऊ दे माझं. म्हटलं मी आज जाणार म्हणजे जाणारच. आणि मग गेले मी. कारण कसं तरी इथनं आम्हाला रिक्षाला बसाय तिकडे लांब खाली जावं लागतं. तिथपर्यंत चालत गेले. तिथं रिक्षा पकडली, स्टेशन पर्यंत गेलो आणि स्टेशन पासून पण रिक्षा आहे. पण मी सुनबाईला म्हटलं आपण चालतच जायचं. ती म्हणे अहो आत्या तुमचा पाय लय भारवल. म्हटलं भारवू दे भारावला तर. आणि नाही म्हणाली तुम्ही आपण रिक्षानं जाऊया. गेलो रिक्षानं, परत आलो. परत घरी आलो, स्वामीचं दर्शन करून आणि परत तिथं रिक्षातनं उतरलो. जवळजवळ 1 किलोमीटरवर आम्हाला इकडे चालत यावं लागते रूमकडे. मग चालत आले, त्यामुळे पाय माझा भारवला जास्त. आणि अगोदरच मुरगळलेला होता ना. हा. आणि घोट्यापर्यंत लय सूज चढली. अरे बापरे, म्हणजे सुजलेला पण होता. हा. सूज लगेच ती मुरगाळल्यामुळं सूज पण चढली ना. आणि चाल पण केली ना थोडाफार. आणि मग घरी आल्यावरती संध्याकाळी म्हटलं स्वामी माझा रात्रीत पाय बरा झाला पाहिजे. पण मी एवढी चाल केली, हे केली, मी बसली नाही काय नाही, माझा पाय परत दुखलाच नाही. अरे वा. आणि सूज पण माझी वसरून गेली. अरे वा वा. किती एवढे अनुभव दिले मला. आणि एकदा परत काय झालं, हे खूप छानच अनुभव दिले स्वामींनी ताई तुम्हाला. हा. आणि आता बघा हे गुरुपौर्णिमाच होती ना आता. हो. गुरुपौर्णिमाच गेली ना पाठीमागे. हा. आणि पाऊस होता. म्हणजे पाऊस रोज असायचा. तर मला कसं वाटलं, मी म्हटलं स्वामींना पाऊस असला किंवा नसला तरी मी गुरुपौर्णिमेला तुमच्या मठात येणारच. ते आमचे मिस्टर जरा पितात ना. आणि सुनबाई घरात, ते त्यांचं दोघांचं काही जुळत नाही, त्यामुळं मला काही जायला गावलंच नाही. मी आधी नाचले की मी जाणार. आणि त्या दिवशी गुरुपौर्णिमे दिवशी मला इतकं वाईट वाटायला लागलं, मी रडले अक्षरशः. अरे बापरे. की मी किती दिवसापासून असते गुरुपौर्णिमेला मठात जायचं आणि ह्यांच्यामुळे मला जायला भेटाना काय होणार. ताई मी अशी बेडवर पडले होते. दुपारी मला वाटते 2च्या सुमारास. आणि बेडवर पडून मी आपला तोच विचार चालला होता की मी म्हणायच्या स्वामी आई मला यायला नाही भेटलं, मला क्षमा करा. आणि इतकं वाईट वाटलं, माझ्या डोळ्यातनं धारायला लागला. अरे बापरे. समोरच हॉलमध्ये भिंत आहे ना, त्या भिंतीत मला साक्षात स्वामी दिसायला लागले. अरे बापरे, केवढा मोठा चमत्कार झाला ताई. म्हणजे तुम्हाला नाही जमलं पण स्वामी आले तुम्हाला दर्शन देण्यासाठी. आणि जिकडं हॉलमध्ये बघावं तिकडं मला स्वामीच दिसायला लागले. स्वामी 4 वाजेपर्यंत मला स्वामीच दिसत होते एकसारखे. अरे वा वा. आणि मी हात जोडून इतकी रडले ना, आपोआपच मला रडायला आलं की माझं स्वामी मी नाही गेले तरी मला हित आले दर्शन द्यायला. हो ना. एवढा अनुभव आला ना, मी एवढी लय रडले म्हणजे काय लयच रडले. आणि कसं आता हे कसं कामामुळे जायला, आणि मी काय फक्त बघते, मला त्यांची सेवा म्हणजे काय करते, मला मी बाहेर कामाला जाते ना. मग काय करते, कधी गुरुवारची माळ जपते, टाइम वेळ असेल तेव्हा माळ जपते, नाही तर आपलं ते मोबाईलला आपलं तारक मंत्र, परत स्वामींचं ते जप हे लावून आपली सकाळ संध्याकाळ ऐकते मी. आणि सारखं कामात ह्याच्यात स्वामींचं नामस्मरण असतं.
किती काम करताना पण स्वामींचं असतं हा. नाव. बाहेर गेलं तरी स्वामींचं नाव असतं. त्याच्यामुळे स्वामी हेच तुमच्यावर प्रसन्न झालेत ताई. हा भक्तांना नाही प्रसन्न. भेटलं तरी चालेल, पण स्वामी हा भक्तांना भेट म्हणजे भक्तांची इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. त्यासाठी मग ते घरी यायला तयार आहेत ताई. हा मग आज साक्षात काय म्हणते, 2 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत त्या हॉलमध्ये मला त्या भिंतीत जिकडं तिकडं मला स्वामीच दिसत होते. अरे वा. एवढं बघून मला इतकं हे वाटलं ना, माझं रडूच थांबत नव्हतं. मला इतका आनंद पण झालेला आणि त्या आनंद असून ना मला लय की माझी आई माझ्यापर्यंत आली, मला नाही जायला गावलं तर. हो ना, हो ना. किती छान ताई. आणि खूप सुंदर अनुभव आहेत ताई. आणि आता बघा हा, मला वाटते 15 दिवस झाले असतील, हा, हा. असं स्वप्नामध्ये हम्म. एक ना अशी सावली मला दिसली बाहेरून येताना. हा, हा. म्हणजे घरात सावली आली माझ्या. म्हणजे हा. अशी कोण आलं हे काय मला माहित नाही स्वप्नामध्ये, पण ती मला ना सावली अशी आपली सावली कशी जमिनीवर दिसते. हा, हा. पण तुम्हाला ती आणि सावलीतून असं म्हणजे वाटलं असेल की बाबा स्वामींची सावली आहे किंवा एका स्त्रीची किंवा पुरुषाची नाही, ती सावली दिसली ना मला, कोणाची आहे काय मला माहित नाही आणि कळलं बी नाही. हा, मी घाबरले. हा, हा, हा. घाबरले तर काय झालं, हं. ती सावली ना तशी मी घाबरले, मी साईडला झाले. ती सावली ना, आमचे मिस्टर साईडला झोपतात ना, ह्याच्या साईडला, खिडकीच्या साईडला. हा. तर ती सावली त्यांच्याकडे गेली. अरे बापरे. हा. त्यांच्याकडे गेली तर माझ्या मनाला वाटलं हे काहीतरी वेगळंच असं आहे. हा. तर मी स्वामींना म्हणते, लगेच जागी झाले मी. हा. आणि मी लगेच स्वामींना म्हटलं, स्वामी काय म्हटलं, तुम्ही आहे का नाही माझ्या पाठीशी? मला का असं घाबरल्यासारखं होते, मला सावली दिसते काय होते, हा. असं का होते? हा, हा. आणि ती माझ्या मिस्टरांकडे गेली सावली, तिथून पुढे दिसलीच नाही ती सावली. हा, हा. आणि मग तिथून परत मला वाटतं 1-2 आठवड्यांनी पुन्हा तसंच झालं. ते स्वप्न डबल पडलं. तेच पडलं. हा. आणि मी त्या स्वप्नात घाबरले ते जोरात मी ना, म्हणजे माझा आवाज बाहेर तर नाही निघाला, पण मी जोरात आतल्यातच जोरात लय वेळा स्वामी 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 असं केलं ना, हा, हा. की जागी झाली, घाबरून जागी झाली. स्वामींना हाक मारून हा. की लगेच थोड्याच वेळात जरा परत कलांडले. हा. थोड्याच वेळात आहे ना, एक उंदीर आहे ना माझ्या इथं खांद्यावरती आला. उंदीर. हा. अरे बापरे. हा, मग आता रात्रीचं सगळं लावलेलंच होतं ना, खिडक्या बिडक्या सगळं लावलं होतं. मग तो कुठून आला काय माहिती. तो उंदीर आला माझ्या इथं खांद्यावरती. मी झोपलेली होती ना कुशी. हा, हा. मग इथं उंदीर आला. तेवढ्यात मी जागी झाले. म्हटलं काय माझ्या खांद्यावर आलं, म्हणून मी लाईट लावली तर तो उंदीर. अरे बापरे. हा, मग उंदीर आला तर मग मी म्हटलं आता काय करायचं. मी पाया पडले, म्हटलं स्वामी कशाच्या बी रूपात येतात ना. हो ना, हो ना. हा. मग मी पाया पडले. हं. आणि मग ती काच जराशी खोलली, हं. अशी उघडी केली आणि मग त्यातून परत बाहेर निघून गेले ते उंदीर. हा, हा. असं झालं मला. अरे वा. मग ती भीती मग वगैरे गेली ना सगळी? भीती वगैरे गेली माझी सगळी. हं, हं, हं. तेच मला काही कळलं नाही कसं काय मला ते आणि ह्याच्या अगोदर आहे ना, मी स्वामींच्या ह्याच्यात यायच्या अगोदर आहे ना, हा. मला खूप असलं दिसायचं, झोपेत मला भीती दाखवायचं आणि शिवाय कसं व्हायचं, सर्प यायचे, काय यायचे, लय लय मला स्वप्नात ना अशी माझ्या अंगावने फिरायचे सर्प यायचं. पण आता स्वामीच्या येत आल्यापासून ना तसलं काही नाही. अरे वा. बरं झालं. आणि पहिल्यांदाच हे असं झालं मला. बस एवढं. हा, हा, हा. नाहीतर अनुभव लय छान छान मला दिले हो ना, स्वामींनी. हो ना. खूप सुंदरच अनुभव स्वामींचे आलेले आहेत ताई तुम्हाला. ते मी लय दिवस झालं शेअर करीन. हा, पण जरा सुरुवातीला जरा वाटायचं. हा, हा. नाही काय वाटून घ्यायचंय तेव्हा आपण प्रत्येक जण एकसारखंच आहे ना हो ताई. मग परत असं वाटायला लागलं जाऊ दे आपलं ऐकून पण
दुसरे पण स्वामींच्या ह्याच्यात येतात ना. हो ना, हो ना. आणि कसं मला ते काय म्हणता ना, हे करायचं आपलं त्याच्यावरती काय म्हणता तुम्ही करायचं, पण ते मला ते मोबाईल मध्ये मी शिकलेली नाही जास्त. हा हा हा. मला ते मोबाईल मधलं कळत नाही. मग मी तोंडाने कोणी मैत्रिणी कोण अशा भेटल्या ना, मी तोंडाने सांगते की तुम्ही स्वामी सेवा करा. हा, छान आहे ना मग. त्याच्यातून हा पण मी स्वामी सेवेकरी घडतात ना हो ताई. हा आणि आता ही माझी सुनबाई आहे ना, ती पण नव्हती चुलत सुनबाई. हा. तिला सुद्धा मी स्वामी सेवेत आणली अरे आपलं वा. सांगूनच. तिला सुद्धा माझे अनुभव सांगितले. म्हटले बघ असं असं लय चांगले सतत आपल्या पाठीशी स्वामी आहे असते. हो ना, हो ना. तुला आणि सुद्धा त्यामुळेच अनुभव. तर सुंदर सुंदर अनुभव येतात ना हो. स्वामी बरोबर आहेत आणि ते आपल्याला दाखवून पण देतात की मी तुझ्या बरोबर आहे म्हणून. हो, दाखवून पण देतात. आणि सतत मी खाली अशी कामाला गेली की मला रोजच दर्शन होतं त्यांचं. अरे वा. आणि तेच मला पहिल्यांदा नेलं ना त्यांनी स्वामी मठात त्या ताईंना. हा. त्या अक्कलकोटला गेल्या होत्या. मला बोलल्या चला येता का, पण ह्या दोघांच्या जेवणाचं अडचण त्या 2-4 दिवसाच्या ह्याच्यावर गेलेल्या. हा हा हा. आणि मुलग्याचं आणि मिस्टरांचं जेवणाचं जरा हे वांद म्हणून मी नाही गेले. तर तर ते आज बोलले तुम्हाला मग काय आणू अक्कलकोटवर, तर मी म्हटलं मला स्वामींची मूर्ती आणा. अरे वा. म्हणजे तुम्ही नाही गेला मग तरी सुद्धा आले स्वामीकडे. मग त्यांनी मग स्वामींची पितळाची मूर्ती घेऊन आले. अरे वा. मग तेव्हापासून मी आपली सेवा करते त्यांची अशी. हे खूप सुंदर. असं वेळ भेटेल तसं आपलं नामस्मरण आणि विश्वास आपला मी त्यांच्यावरच ठेवलाय. हा हा. नाही, ते पण खूप महत्वाचं आहे. विश्वास आपण ज्या देवाची सेवा करतो त्यांच्यावर ठेवणं पण खूप गरजेचं आहे. मी सरळ म्हणते काय झालं काय असलं तरी स्वामी काय करतील ते स्वामी. बस. आणि ते योग्यच करतात ताई. योग्यच करतात हो ताई. भक्तांच्या भल्यासाठी ना करतात. योग्य. आणि कसं आहे मला म्हणजे आता इथं आल्यावर मला पहिलं स्वामी पण माहिती नव्हतं. हा हा. पण इथं बिल्डिंग मध्ये आल्याच्या नंतर मला त्या ताईंमुळं मला माहिती झालं स्वामी. स्वामींची सेवा वगैरे. कोणाच्या तरी मार्फत भक्तांना सेवेमध्ये घेत असतात ताई. आणि मग त्यांच्यामुळं मग ते वेळ लागलं ते चांगलंच लागलं. पण मला आता माझ्या अंतःकरणातनं वाटतंय, कारण माझी परिस्थिती लय म्हणजे लय गरीब होती. तेव्हा पण मला असं वाटायचं की स्वामींना म्हणजे आता मला चांगले दिवस आलेत. मुलगा कामाला लागलाय, मुलींची लग्न झाली, त्यांना पण मोठीला एक मुलगा मुलगी आहे, बारकीला 2 मुली येतात आणि मुलग्याचं लग्न आता झालंय. म्हणजे आता चांगलंच चाललंय. स्वामी सेवेत आल्यापासून चांगलंच चाललंय. मी काय मागत नाही स्वामींना, फक्त म्हणते सगळ्यांना सुखी ठेवा बस. आणि तेच सर्वांवर लक्ष ठेवा. तेच खूप छान आहे. तुम्ही स्वामींना मागताना तेच महत्वाचं आहे. मी काहीच मागत नाही. मला हे द्या नाही तर ते द्या. फक्त आमच्यावर लक्ष असू द्या, तुमचा आशीर्वाद असू द्या. सर्वांना सुखी ठेवा एवढंच. नाही, खूप सुंदर. आणि लय लय अनुभव. मला ना इतकं समाधान वाटतं ना घरामध्ये, एकदम मस्त वाटतं. छान वाटतं. आता पण जे मी मठातनं जाऊन आले. अरे वा. सुनबाईला घेतली. काय मनात आलं, अचानकच मनात आलं. आता उद्या मी गावी जाणार आहे ना. मग स्वामींच्या बी मनात होतं काय कुणास ठाऊक आम्हाला बोलवायचं. मग सुनबाईला घेतली. म्हटलं चल येतीस का आपण मठातनं जाऊन येऊया स्वामींचं दर्शन घेऊन. आता उद्या मी गावाला तिकडे जाणार आहे, कारण भावाच्या भरण्या आहेत ना. ते गावाला येणार आहे तिकडं. तर तिला म्हटलं चल आपण स्वामींच्या मठात. मग गेलो. गेलो स्वामींच्या मठात, दर्शन घेतलं. तिची मुलगी शाळेत होती ना, 12 वाजता सुटणार होती. तर म्हटलं त्या टायमात येऊया आपण. मग तिथं माळ जपली, नमस्कार केला आणि मग निघालो. मग आलो घरी. खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे. चालेल, शेअर करते. असाच परत अनुभव आल्यावर. हो नक्कीच नक्कीच. अनुभव आला की कॉल करा मला, शेअर करू आपण.
हा आणि कसं आहे, आता एकदा स्वामींच्या सेवेमध्ये अनुभव सुरुवात झाली की ते प्रत्येक वेळी अनुभव देतच राहतात ताई. हा चालेल. खूप सुंदर अनुभव आहेत ताई, शेअर करते मी. हा 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 श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामी सेवा करत असताना स्वामी अशीच आपल्या भक्तांच्या पाठीशी राहत असतात आणि आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात. तर स्वामींची सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्तांना स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव देखील दिलेले आहे. खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.